मलाही आठवलं थोडं. तरखडकर, आगरकर, भांडारकर कित्येक असे होऊन गेले विचारवंत. तरखडकराची प्रार्थना समाज ओढून ओढून सांगत होता, अवतार संकल्पना चुकीची, मूर्तीपूजा करू नका. ब्राह्मो समाज पण राजा राममोहन रायचा हे सांगून गेला. सगळेच विचारवंत लुप्त झाले. नवाच अध्याय समोर आला. बहुजनाच्या हातच्या पाण्यानेही यांचा देव कोपायचा. आज हेच बहुजन कळतात. भंडारे देवाने विचार कसा हो बदलला. आज चालतो कसा देवाला बहुजनाचा नैवेद्य. आज बहुजनाच्या घरात देव असतो म्हणे आनंदात. या समाजसुधारकाच्या कार्याने जणू देवही घाबरला. वीरा शिंदेनेही बहुजनांना प्रोत्साहन दिले. डिप्रेस क्लास मिशन काढून सेवा त्यांना दिली. कमाल आहे ना पहा प्रबोधन करणाऱ्या समाजसुधारकाची. देवही घाबरतो त्यांना. किती किमया हो त्यांची. आता मी लायब्ररीत पाहू लागलो. महापुरुषाच्या गर्दीने फार फार सुखावलो. एकमेकाच्या विचारांची ते देवाणघेवाण करत होते. सगळेच एकमेकांना किती आदराने वागत होते. थोडे विचार असतील भिन्न, ध्येय मात्र एक होते. वाटाही वेगवेगळ्या, पण विचार सर्वांचे नेक होते. मी सर्वांकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत उभा होतो. तेवढ्यात एक खमका आवाज ऐकून शुद्धीवर आलो. पाहिलं लायब्ररीत वाकून तर पुस्तकातून एका दाभोळकर आले. सर्वांना पाहून फार फार रडू लागले. सर्वांपुढे ते नतमस्तक झाले. म्हणाले पुटपुटत, तुम्ही सर्व भेटलात, किती मन आनंदले. महाराज, महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. मी जाणला शिवाजी, मी पाहिला शिवाजी. स्वराज्य घडवणारा मी पाहिला शिवाजी. मासाहेब जिजाऊ, धन्य झालो आम्ही. तुमची शक्ती आणि प्रेरणा, तुमचं ध्येय जाणलं आम्ही. माझे जाऊ, आम्ही सर्वोच्च स्थान दिलं तुम्हाला. कारण या भारताचं भविष्य स्वराज्य तुम्ही उभं केलंय. तुम्ही ऊर्जा स्रोत, तुम्ही प्रेरणा स्रोत आहात. माझे जाऊ, तुम्हीच आमचा आधारस्तंभ आहात. तुम्ही घडवले स्वराज्याचे छत्रपती दोन. एक संभाजी आणि शिवाजी. राजा आहे तरी दुसरा कोण. माझी जाऊ, तुम्हालाही या नालायकाने सोडलं नाही. बदनामी केली हो तुमची ही खूप. जनतेला ते कळालंच नाही. महापुरुषांनो, आम्ही तुमच्याच विचारांचा वारसा घेऊन पुढे पुढे चाललो. मनुवाद्याने झाडली गोळी, पण मी नाही मेलो. दाभोळकर शरीराने नष्ट झाला. विचार दाभोळकरांचे आजही पेरले जातात. दाभोळकर व्यक्ती नव्हता संपवायला, हे या नालायकांना काय कळणार. मी माझे विचार पुस्तकरूपीही पेरले होते. माझ्या विचारांच्या वादळानेच या मनुवाद्यांना घेरले होते. हजारो दाभोळकर उभे ठाकतील जोमाने. करोडो दाभोळकरही जन्मतील नव्याने. दाभोळकर फक्त व्यक्ती नव्हता, मग कळेल त्यांना. दाभोळकर तर सत्याचा खजिना, हे पटेल जनतेला. दाभोळकराने व्यर्थ बडबड केली नाही कधी. आज ना उद्या येईल या जनतेच्या डोक्यामध्ये. तुकोबाराया, तुमच्यासारखेच माझे हाल झाले. समाज सुधारवायला गेलो आणि त्यांनी मला संपवले. पण सुख एवढं पहा, पदरी पडलंय. दाभोळकर नावाचं वादळ आजही चाललंय. आहेत दाभोळकर प्रत्येक नव्या विचारांत. आंबेडकरवाद्यांना पहा, दाभोळकर कळायला लागलेत. सुखी आहे खूप मी. माझे विचारांचे वटवृक्ष उभे राहत आहेत. आणि आज पहा, नव्याने कित्येक दाभोळकर जन्मत आहेत. भीमा आंबेडकर नावाची ही यांना फार भीती वाटते. आंबेडकरांचा पुतळा पाहून तर यांची तळफळाट होते. काही नालायक मग पुतळ्यांची ही विटंबना करतात. यांना आजही कळत नाही की विचार मरत नसतात. विचार त्या पुतळ्यात नाहीत, पुस्तकात आहेत. पुस्तकाचं ज्ञान यांना नसण्यात गंती आहे. म्हणून तर जाणत नाहीत आंबेडकरांची काय महती आहे. आंबेडकर ती रोप आहे जी आता वृक्षात रूपांतर झालंय. वटवृक्षाच्या आयुष्याचा कालावधी यांना कोण सांगणार आहे. आकाशातला तो तारा भीम आहे. या भारताचा सहारा भीम आहे. भीमा कळत नाही मूर्खांना की या भारताचा गाभाच भीम आहे. हा भारत वा भीमाच्या लेखणीवर उभा आहे आणि काल्पनिक नाही, हे सारं खरं आहे. तेवढ्यात फुले समोर होत म्हणाले, दाभोळकर, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. पण सोडा, जाऊ देत सगळं. ही जनता कल्पनेच्या दुनियात वावरत आहे. यांच्या विचारांना भटांनी एक कुंपण घातलं आहे. देव नावाचं त्यात करंट सोडून घाबरलं आहे. कुंपणाच्या बाहेर डोकावतात ते, पण कुंपणाच्या बाहेर जात नाहीत. कारण देव नावाची करंटाची तार त्यात आडवी येत आहे. त्यांना कळतं कुंपणाच्या बाहेरचं जग हे सत्य आहे, पण मानत नाहीत ते. कुणी जाणत नाही, पण कुंपणाच्या बाहेर जाण्याचं धाडस ते करत नाहीत.
दाभोळकरही पटलाय कित्येकांना, पण काहींनी स्वीकारलाय तर लोटलाय कित्येकांनी. तुकोबा वैकुंठाला गेलाच कसा हा प्रश्न पडलाय कित्येकांना. दाभोळकरांच्या हत्येमागे सत्य काय ते दडवलं जातं. काल्पनिक देवाला इथे अलंकाराने मळवलं जातं. प्रकृती हे सर्वस्व आहे यांना कुणी सांगावे. जन्मावे लागतील दाभोळकराने पुन्हा येथे नव्याने.